नमस्कार रसिक प्रेक्षको, आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरान चवीचे चुलीवर बनवलेले पालक धपाटे। बेसन, रवा आणि दह्याचा वापर करून बनवलेले हे धपाटे पौष्टिक तर आहेतच, पण चुलीवरच्या जाळावर ते अधिकच खमंग लागतात। चला तर मग सुरुवात करूया। हा शेतातला एकदम ताजा आणि टवटवीत पालक आहे। चुलीवरच्या जेवणात असा ताजा पालक असला की जेवणाची चव दुपटीने वाढते। हा पालक मी स्वच्छ धुवून घेतलाय। आता तो आपण एकदम बारीक चिरून घेऊया, जेणेकरून धपाट्यामध्ये तो व्यवस्थित मिसळला जाईल। पालक एकदम बारीक चिरायचा आहे। सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी काय बनवायचं, मुलांसाठी काय बनवायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होणारा अतिशय पौष्टिक असा खमंग नाश्ता। चवीला अप्रतिम आणि बनवायला एकदम सोपे हे आहेत आपले चुलीवरचे धपाटे। या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी आपल्याला जास्त पूर्वतयारी लागत नाही। घरात उपलब्ध असलेल्या बेसन, रवा आणि दह्यापासून आपण हा पदार्थ झटपट नाश्ता बनवणार आहोत। तुम्ही पाहू शकता, ना भिजवायचं टेन्शन, ना जास्त वेळ वाट पाहायची गरज। इथे मी सगळा पालक बारीक असा चिरून घेतलेला आहे। आता आपण थोडीशी कोथिंबीरही एकदम बारीक चिरून घेणार आहोत। कोणत्याही पालेभाज्या चिरताना पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यावा, मगच तर चिरावा, म्हणजे त्यातील जीवनसत्व टिकून राहतात। आता मी इथे मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, तेही आपण एकदम बारीक असे चिरून घेणार आहोत। पालकाच्या धपाट्यामध्ये किंवा पालक चिला असंही याला म्हणतात, यामध्ये एकदम बारीक चिरून कांदा घातला तर एक छान गोडसर चव आणि खमंगपणा येतो। चुलीवर जेव्हा हा कांदा पिठासोबत भाजला जातो तेव्हा त्याचा सुगंध खूप छान सुटतो। त्यानंतर आपण एक छोटा टोमॅटो देखील बारीक चिरून घेऊया। टोमॅटोमुळे धपाट्यांना हलकासा आंबटपणा येतो आणि धपाटे दिसायलाही रंगीत आणि आकर्षक वाटतात। टोमॅटो चिरताना त्याचे बी काढून घेतले तरी चालेल, म्हणजे पीठ जास्त पातळ होणार नाही। आणि यामध्ये आपण बाकीच्या सगळ्या भाज्या घालू शकतो आवडीप्रमाणे। यामध्ये आपण ढोबळी मिरची, त्यामध्ये गाजर, हे अनेक आपल्याला आवडीप्रमाणे आपण यामध्ये घालू शकतो। आता या रेसिपीचं एक खास सिक्रेट साहित्य म्हणजे हे 2 बटाटे। मी 2 बटाटे मध्यम आकाराचे सोलून घेतलेले आहेत। तो आपण आता या किसणीने बारीक किसून घेऊया। किसलेला बटाटा घातल्यामुळे आपले धपाटे आतून एकदम मऊ आणि बाहेरून छान कुरकुरीत होतात। किसलेला बटाटा पिठात छान मिसळला जातो आणि तेव्हा हे धपाटे चुलीवर खरपूस भाजले जातात, तेव्हा बटाट्याची एक वेगळीच खमंग चव लागते, त्यामुळे धपाट्याला छान चव येते। आता मी एका मोठ्या पातेल्यात हे पालक काढून घेतलेले आहेत, त्यामध्ये मी चिरलेला कांदा घालत आहे। त्यानंतर आपण लगेच हा बटाटा किसलेला यामध्ये घालणार आहोत। गॅसवर तर आपण नेहमीच करतो, पण चुलीवरच्या जाळावर हे धपाटे अवघ्या काही मिनिटातच छान खरपूस भाजले जातात। चुलीच्या उष्णतामुळे याला जो कुरकुरीतपणा येतो तो इतर कशालाच मिळत नाही। आता मी यामध्ये एक बारीक चिरलेले टोमॅटोही घालणार आहे। आता मी यामध्ये चिरलेली हिरवी कोथिंबीर घालणार आहे। त्याचबरोबर मी 1 वाटी बारीक रवाही यामध्ये घातलेला आहे। त्याबरोबरच 1 वाटी बेसन पीठ हे मी यामध्ये घातलेलं आहे। त्याबरोबर 1 चमचा जिरा, 1 चमचा हळद आपण यामध्ये टाकणार आहोत। त्याचबरोबर तिखटासाठी लाल तिखट ही यामध्ये मी टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ हे घातलेलं आहे। आता हे छान प्रकारे आपण पाणी न घालता मळून घेणार आहोत। पालकाच्या भाजीमध्ये पाणी भरपूर असते, त्यामुळे या मिश्रणात पाणी नाही घातले तरी चालणार आहे। आता हे मस्त असं मी एकजीव करून घेणार आहे। सगळं व्यवस्थित असं मिक्स करून इथे आपण घेतलेलं आहे।
आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे दही घालणार आहे. मी आता इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. हे सगळं मिश्रण आपण असं मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये थोडंसंच पाणी घाला. जास्त पाणी घातले तर याचे धपाटे तयार आता मी इथे चूल पेटून घेतलेली आहे. त्यावर एक तवा ठेवून तवा छान असा गरम होऊन देणार आहोत. आपला तवा छान असा तापलेला आहे. त्यावरती 1 चमचा तेल किंवा यामध्ये तूपही लावू शकता. आता एका मोठ्या पळीच्या सहाय्याने तव्याच्या मधोमध हे मिश्रण टाकूया. बघा पिठाचा रंग किती छान हिरवागार आणि पिवळसर दिसतोय. आता पळीच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने मधून बाहेरच्या बाजूला गोलाकार फिरवत हे पीठ डोश्यासारखं पसरवून घ्यायचं आहे. आपला धपाटा छान एकसारखा पातळ झालेला आहे. यामध्ये भाज्या असल्यामुळे तो थोडा खडबडीत वाटेल, पण त्याचीच चव खरी खमंग लागते. बघा आपला धपाटा छान तव्यावर पसरून झालेला आहे. हा धपाटा आता त्याच्या कडेने थोडं तेल सोडूया, म्हणजे तो तव्याला चिटकणार नाही आणि खालच्या बाजूने एकदम कुरकुरीत होईल. चुलीच्या मध्यम जाळावर याला आता आपण छान भाजून देऊया. पहा किती छान असा आपला धपाटा कुरकुरीत किंवा भाजला गेलेला आहे. चला आपण इथे सगळे धपाटे याचप्रमाणे करून घेणार आहोत. या मिश्रणामध्ये अजून एक रेसिपी तयार होती, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण याच प्रकारे सगळे पराठे करून घेऊया. तर मंडळी बघा आपले चुलीवरचे खमंग आणि कुरकुरीत पालक धपाटे खाण्यासाठी एकदम तयार आहेत. याचा सुगंध इतका छान सुटलाय की राहतच नाहीये. हे धपाटे तुम्ही गरमागरम दही, लोणी किंवा हिरव्या चटणीसोबत नक्की खाऊन बघा. तुम्हाला आजची ही साधी, सोपी आणि पौष्टिक रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच अस्सल गावरान चवीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसह. तोपर्यंत आनंदी राहा आणि छान छान खात राहा. धन्यवाद.